वारे नगारा आ गया नगारा, वारे ऑटो रिक्षा आ गया ऑटो रिक्षा, असा कसा येत नाही आल्याशिवाय राहत नाही, असा कसा येत नाही आल्याशिवाय राहत नाही। भविष्यताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है भविष्यताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, दर्शन भाव आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, दर्शन भाव आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। वारे नगारा आ गया नगारा, वारे ऑटो रिक्षा आ गया ऑटो रिक्षा, असा कसा येत नाही आल्याशिवाय राहत नाही। माझं नाव सौ मनीषा शैलेश मानकर आहे। मी प्रभाग क्रमांक 33 मधून उमेदवार केलेला आहे आणि माझं अपक्षमध्ये मी उभी आहे आणि माझ्याच सोबत माझे एक दादा आहे, ते आहे दर्शन जावळे, ते पण माझ्यासारख्या अपक्षमध्ये उभे आहे। त्यांचं चिन्ह आहे ऑटो रिक्षा आणि माझं चिन्ह आहे नगारा। जनतेपुढे म्हणजे जशी महिलांची समस्या आहे आता आणि ज्या शाळा आता बंद पडत आहे आपल्या, ते करायची आणि समस्या ही भरपूर वाढलेली आहे। रोडाचे कामं आहे, कुठे खड्डे आहे, कुठले नाला हे वगैरे सर्व आहे, ते सर्व व्यवस्थित करायची इच्छा आहे माझी। त्यामुळे मला असं वाटते की मला प्रचंड बहुमतांनी सर्वांनी विजयी करावं आणि नगारा हे चिन्ह असं आहे की ते आपण जनतेला वाजवूनच उठवू शकतो। माझं तर मत असं आहे की ते माझ्याकडून जर जमले तर मी तर ते काम करणारच आहे आणि तसंही आमचं काम हे आहे की इतरांची मदत करणे। उभं न राहताही आम्ही इतरांचीच मदत करत असतो आणि आता तर आहे ते त्यामुळे तर करणारच आहे आम्ही। शाळेचे जे काम आहे हे जे झालेले आहे ते मला असं वाटतं की ते दुरुस्त करावे आपण आणि शाळा दुरुस्ती आणि जे रोडवर जे खड्डे आहे ते व्यवस्थित करावे आणि महिलांचे जे प्रश्न आहे त्यांचे पण निवारण आम्ही करूच आणि गटर लाईन जे आहे पुष्कळ ठिकाणी गटर लाईनी पोहोचलेली नाहीच आहे घरोघरी, त्यांचं पाणी हे सांडपाणी हे रोडनी वाहत आहे, त्यांचं पण निवारण करायचं आहे। नगारा आम्ही घरोघरी पोहोचवून त्याला विजय करण्याचा प्रयत्न करायला सांगू सर्वांना आणि आम्ही सत्तेसाठी तर नाहीच करत आहे, पण आम्ही जनतेसाठी काम करणार आहे। जनतेच्या विकासासाठी सर्व काम करायचं आहे आम्हाला। वारे ऑटो रिक्षा आ गया ऑटो रिक्षा, वारे नगारा आ गया नगारा, असा कसा येत नाही आल्याशिवाय राहत नाही, असा कसा येत नाही आल्याशिवाय राहत नाही। दर्शन भाव तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, मनीषा मानकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। मी दर्शन लक्ष्मणराव जावळे प्रभाग 33 मधून मी निर्दलीय फॉर्म भरलेला अपक्षमध्ये आणि माझ्या ज्या जनतेच्या ज्या समस्या आहे त्यांचं गटर लाईनचं, स्ट्रीट लाईटचं, रोडचं किंवा सांडपाण्याचं, घाण कचऱ्याचं आणि मेन तर म्हणजे जे आपल्या ज्या सरकारी शाळा ज्या बंद पाडण्यात आल्या आणि जे प्रायव्हेट शाळांना जे प्राधान्य देत आहे त्याला माझावाला दुजोरा नाही आहे प्रायव्हेट शाळेला आणि माझं सरकारी शाळेला याच्यासाठी दुजोरा आहे कारण गरीब मुलांना शिक्षण महत्त्वाचं आहे आणि त्यांना ते शिक्षण भेटलं पाहिजे। त्यासाठी म्हणून मी जनतेच्या समस्यासाठी उभा राहिलेला आहे आणि माझा ऑटो रिक्षासाठी त्यांनी मतदान करावं आणि मनीषाताई शैलेश मानकर यांच्या नगरासाठी पण त्यांनी मतदान करावं व आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं। त्याकरिता म्हणून आम्ही या अपक्ष याच्यात उमेदवारी भरली। ते तर आता महानगरपालिका जर आम्ही जर निवडून दिलंच आम्हाला तर आम्ही तर त्यासाठी हे करू, पण जनते आतापर्यंत घनकचरा 2-2 दिवस गाड्या येत नाहीत, कचरा संकलन करायसाठी गाड्या येत नाही व आम्ही दरवेळेस त्यांना फोन करावा लागते की बिया कचरा आमच्या इकडे जास्त जमा होऊन राहिला, त्याचा वास येतो, मग असं काही घेऊन जा, तर ते म्हणतात की बिया गाडी खराब झाली आहे किंवा हेच नाही आहे, अशा काही समस्या सांगून ते आपला हात झटकून टाकतात। तुम्ही हे कशा पद्धतीने सोडवा या समस्या? या आम्ही जर निवडून आलो तर आम्ही त्याच्यावर व्यवस्थितरित्या काही नाही काही उपाय करून, जर ते नसेल तर किंवा त्यासाठी मग ई रिक्षावाले जे असतात अगोदर जे चालत होते ते तरी येत होतात, पण ते तसे काही आपलं दोन्ही म्हणून एक उपाय ठेवायला पाहिजे त्यांनी। आम्ही सत्तेसाठी नाही तर समाजसेवेसाठी म्हणून आम्ही उभे झालो आहे आणि आमचा एकच हे राहील का जनतेचा मेन म्हणजे जो विकासाचा मुद्दा आहे आणि जनतेच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी म्हणून आम्ही झटत राहू आणि हे
अरे नगारा आ गया ऑटो रिक्षा आ गया ऑटो रिक्षा आता पक्ष हा पक्ष हे पक्ष माझी जनतेला हेच विनंती आहे की मी जनतेनं पक्ष म्हणून न करता त्यात नाही जनता पक्ष अपक्ष म्हणून आम्हाला बघतात तर अपक्ष म्हणून न बघता त्यांनी पक्ष म्हणूनच बघून आम्हाला निवडून द्यावे हे आम्हाला जनतेकडून अपेक्षा राहील. माझं नाव शैलेश कृष्णराव मानकर आहे. मी याच प्रभागातला रहिवासी आहे आणि आपला पुष्कळ वर्षापासून जनतेच्या संपर्कात आहे. पण काय पक्षांनी किंवा इतरांनी डालवल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही आता या जेव्हा हे आहे आम्ही सत्तेसाठी नाही इथे आम्ही विकासासाठी करत आहे आणि सगळ्या समस्या आहे आणि समस्या कधी संपणारही नाही. पण जेवढ्या समस्याचं निराकरण आमच्याकडून होईल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि जे काही उरलेली कामं आहे त्याचं करण्याचा प्रयत्न करू. बाकी सर्व वार्डात अशा समस्या आहे आणि माझ्या पत्नीचं चुनाव चिन्ह आहे नगारा. नगाराचं खरं काम आहे लोकांना जागं करणं. आज सगळ्या पक्षासाठी सगळ्यांनी आपलं काम केलं आहे. अपक्षासाठी घरी काम करून पहा कारण की पक्षाला कोणी मत देते. अपक्षाचं जर काही आलं समजा त्यांची काही सत्ता आली किंवा काही झालं तर त्यांचा तुम्हाला वेगळा अंदाज आणि वेगळा चेहरामोहरा नागपूरचा दिसेल. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. जे माझ्यासोबत आहे त्यांनी पण दुसऱ्याला सांगून माझी मदत करायला लावी. माझे मित्र आहे दर्शनजी जावळे यांचं पण ऑटो रिक्षा चुनाव चिन्ह आहे. ऑटोचं काम आहे लोकांना घरोपर्यंत सगळं व्यवस्थित आणि सुखरूप पोहोचवणं. तर आम्ही ऑटोमध्ये बसून नगारा वाजवत कॉर्पोरेशनच्या महानगरपालिकेमध्ये पाठवण्याचं काम जनतेचं आहे. सगळी जनता मायबाप आहे. त्यांनी ज्यांना निवडलं ते येणारच आहे आणि ज्यांना त्यांना नाही निवडलं त्यांचं आहे तो त्यांचा अधिकार आहे. आमचा अधिकार आहे त्यांना मत मागण्याचा आणि जनतेसमोर आम्ही काहीच नाही शून्य आहे. त्यांच्यासाठी ते आम्ही त्यांच्यामुळे नाही आहे जनतेमुळे आम्ही आहोत त्यांच्या आग्या नगारा आग्या नगारा आल्याशिवाय राहत नाही. आला ऑटो रिक्षा आला ऑटो रिक्षा आल्याशिवाय राहत नाही. आल्याशिवाय राहत नाही. आल्याशिवाय राहत नाही.